प्रामुख्याने राज्यामधील ज्या विविध राजकीय पक्षांची काँग्रेसची आघाडी करण्यासंदर्भातले जे काही विषय आहेत त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याकरता या ठिकाणी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की विधिमंडळ विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संयुक्त सहीने एक पत्र आम्ही श्री प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर जे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा संभ्रम या सगळ्या गोष्टीमध्ये राहू नये या अनुषंगाने आम्ही त्यांना एक पत्र पाठवलेलं आहे। या पत्राची प्रत कदाचित आपल्याला मिळाली आहे की नाही मला माहीत नाही, पण ही पत्र आहे। या पत्रामध्ये मी उल्लेख करतो, तुम्हाला हे फॉरवर्डही करतो, बाहेर पत्रसुद्धा आहे, बऱ्याच लोकांनी मला दाखवलं। आणि त्या पत्रामध्ये आम्ही म्हटलं आहे की देशामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका या जाहीर होतील। आतापर्यंत भाजप प्रणित मोदी सरकारच्या देशाभरातील कारभार पाहिल्यानंतर हे लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान डावलून या देशामध्ये पूर्णपणे मनमानी कारभार सुरू आहे। देशातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि बहुजन समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व अत्याचार केला जात आहे। लोकशाहीचा कणा असलेले सर्वोच्च न्यायालय, भारतीय रिझर्व्ह बँक, CBI या देशातील महत्त्वपूर्ण संविधानिक संस्थासुद्धा मोडीत काढून विद्यमान भाजप सरकारचा मनमानी कारभार केला जात आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे स्वातंत्र्यसुद्धा हिरावून घेण्यात आलेले आहे, याची आपल्याला जाणीव आहेच। त्यामुळे ही लढाई मुळात लोकशाही प्रस्थापित करणारे संविधान विरुद्ध भाजप प्रणित मोदी सरकार अशी लढाई आहे। आणि या लढाईत आपल्यासारखे सर्व लोकशाहीवादी व संविधानवादी राजकीय पक्ष व संघटना या सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची आवश्यकता आहे। या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व समविचारी पक्षांशी चर्चा करीत आहे। याबाबत आपल्यासोबत सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर अनेक वेळा प्रत्यक्ष व समविचारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण महाआघाडीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केलेली आहे। यामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने 4 जागा लढवाव्यात असा मनोदय आम्ही व्यक्त केलेला आहे। आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये RSSला घटनेच्या चौकटीत आणण्याबाबत संदर्भात काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लेखी पत्र हवे असल्याचे समजते। आमची आपणास विनंती आहे की आपण वरिष्ठ विधिज्ञ आहात, आपणास ज्या प्रकारचे पत्र हवे आहे त्याचा मसुदा किंवा मुद्दे आपण पाठवले अथवा संयुक्तपणे चर्चा करून संयुक्तपणे चर्चा करून आपणास हवे त्या प्रकारचे पत्र तयार करून ते सुद्धा आपण सर्वजण मान्य करू शकतो। जागा वाटपाच्या बाबतीतही कमी जास्त करण्याची चर्चा होऊन मार्ग निघू शकतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या रक्षणाची आणि देशातील लोकशाहीच्या रक्षणाची ही लढाई आपण सर्वांनी आघाडी करून एकत्रपणे लढूया अशी आमची आपणास विनंती आहे। राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील यांच्या संयुक्त सहीने ही आम्ही पत्र काढलेलं आहे, जे त्यांना आम्ही 28 फेब्रुवारीला लिहिलेलं आहे। मला आजच्या ह्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांचं स्टेटमेंट मी सकाळी वाचलं आणि म्हणून आज पुन्हा या पत्राचा उल्लेख मी यासाठी करत आहे की आम्ही सर्व त्यांना लेखी पाठवलेलं आहे। त्यांनी स्वतः हे कबूल केलं की जागेचा प्रश्नच उद्भवत नाही, जागेचा विषय आता राहिलेला नाही। आता संविधानाच्या चौकटीमध्ये RSSला आणण्याच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे? आम्ही त्यांना डायरेक्टली जेव्हा भेटलो आम्ही त्यांना हे सांगितलं
की आमच्या बाबतीत कुठेही शंका बाळगायचं कारणच नाही. आणि काँग्रेस नेहमी RSSच्या विचारांच्या आणि RSSच्या बाबतीमध्ये काँग्रेस नेहमी एक विरोधी भूमिका RSSच्या बाबतीमध्ये काँग्रेसची जाहीर आहे. काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी RSSला त्यांनी विरोधात केलेले विधानं जे आहेत राहुल गांधी यांनी, त्या संदर्भात न्यायालयामध्ये खटले सुरू आहेत. मुंबईच्या भिवंडी न्यायालयामध्ये एक खटला सुरू आहे. अन्य ठिकाणी काही खटले त्यांच्यावर राहुल गांधींवर दाखल झालेले आहेत. हे कशाचं लक्षण आहे? RSSच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षांनी घेतलेली थेट भूमिका हे त्याचंच प्रतीक आहे की त्यांच्यावर खटले भरण्यात ते म्हणले मी स्टँड बदलणार नाही, माझी जी भूमिका आहे ती आहे. आणि त्याबद्दल न्यायालयामध्ये आता खटले राहुल गांधींच्या विरोधात सध्या सुरू आहेत. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. तरी जर प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर आम्ही तर म्हणलो, आमच्या पत्र लिहिलंच आहे आम्ही, तुम्ही ड्राफ्ट तयार करून द्या की संविधानाच्या या सगळ्या घटनेच्या चौकटीमध्ये हे कसं बसवायचं, काय बसवायचं. किंबहुना आपण दोघं एकत्र बसून चर्चा करून मुद्दे तयार करू आणि ते मुद्दे सर्वच मिळून सही करू की याच्यामध्ये आमची भूमिका जी आहे ती RSSच्या आयडिओलॉजीच्या विरोधात आहे. यामध्ये कुठल्याही शंका बाळगायचं कारण आता राहिलेलं नाही. आता मूळ मुद्दा आहे, मला फक्त ती अवगत करायचं आहे. कारण की हा विषय प्रेसमध्ये आल्यामुळे मी या पत्राचा उल्लेख, जे पत्र लेखी त्यांना आमच्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या माध्यमातून हे गेलेलं आहे, ते मला मुद्दाम सांगायचं आहे. दुसरा विषय, जागा कमी जास्त काय, आम्ही 4 जागा देऊ केलेल्याच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जी काय भूमिका असेल तीसुद्धा आम्ही चर्चा करायला तयार आहोत. हा त्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, मला संपू दे, माझं निवेदन संपू द्यावं. हां, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा माझा खुलासा मी या ठिकाणी करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनासुद्धा प्रकाश भाऊंना भेटायची इच्छा असेल तर ते सुद्धा निश्चितच राहुल गांधीसुद्धा भेटायला तयार आहेत, काय अडचण नाही. काँग्रेस अध्यक्षांना आतापर्यंत झालेली जी काही चर्चा आहे ती राहुलजींनासुद्धा पूर्ण कल्पना आहे. आणि जर प्रकाश आंबेडकरांना त्यांना भेटायची इच्छा असेल तर तीसुद्धा भेट निश्चित होऊ शकते. त्याबद्दल कुठली प्रकारची अडचण आहे असं अजिबात वाटत नाही मला. ते सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा या बाबतीमध्ये त्यांच्याशी बोलण्यासंदर्भात अनुकूल आहेत, याबद्दल काही अडचण नाही. राहिला प्रश्न, त्यांनी जे विधान केलेलं आहे की आता ही लढाई वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप सेना, आमचं म्हणणं आहे की मागचा अनुभव लक्षात घेता 70% मतदान हे भाजपच्या विरोधामध्ये आहे. मागचा 2014चं जर आपण आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी जर पाहिली तर ही सगळी आकडेवारी सांगते की भाजप सेने आघाडी युतीला फक्त जेमतेम 30-31% मतं मिळाली होती. याचाच अर्थ आमची मतं सर्वांची वेगवेगळी झाली, त्याचा फायदा भाजप सेनेला झाला हे निश्चितच आहे. त्यामुळे आमच्या कुठल्याही जे काही घटक पक्ष येण्याच्या बरोबर आहेत त्यांना एकत्र आणण्याची एकच भूमिका आहे की जी मतं आमच्या सर्वांची आहेत त्याच्यात जर मतामध्ये विभाजन झालं तर त्याचा थेट फायदा हा निश्चित भाजपला आणि सेनेला होणार आहे. आणि ते टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही आमची जाहीर भूमिका आहे. आणि म्हणून मला विनंती प्रकाश आंबेडकरांना जाहीरपणे करायची आहे की त्यांनी या महाआघाडीमध्ये सामील होणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून भाजप आणि सेनेला फायदा होणार नाही याची दक्षता निश्चित आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. तरच ही लढाई यशस्वी आपण जिंकू शकू. लढाई करणं महत्त्वाचं नाही, लढाई करून यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता प्रकाश आंबेडकरांनी या महाआघाडीत सहभागी व्हावं अशी जाहीर विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे. त्यामुळे हा प्रश्न मला वाटतं की आमची भूमिका ती स्पष्टपणे मांडत आहे. मी त्यांना अजूनही संपर्कात आहे. आम्ही जे पत्र त्यांना पाठवलं आहे त्या पत्राची त्यांना प्रतिसाद त्यांचा मिळावा अशी अपेक्षा आहे. आणि जो प्रश्न घटनेच्या चौकटीत RSSच्या बाबतीमध्ये जो त्यांनी घेतलेला आहे ती चर्चा करून सुद्धा समोरासमोर बसून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन सुद्धा निश्चितच त्याच्यामध्ये काय नेमकं आपल्याला अपेक्षित आहे ते आम्ही करण्याला तयार आहोत हे मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न मुद्दाम मी सांगू इच्छितो. आणि आमच्याही पक्षामध्ये निर्णय घेत असताना सामाजिक समतोल राखला जाईल हे निश्चित आम्ही लक्षात घेऊ. काँग्रेसच्या जागा निश्चित काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आम्ही दोन्ही घटक पक्ष आज निर्णय घेत असताना सामाजिक समतोल या तिकीट वाटपामध्ये निश्चित केला जाईल, जेणेकरून सर्वाला सोबत घेण्यासंदर्भात आमची भूमिका निश्चित स्पष्ट होईल हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रॉपरेटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अल बरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, देगलू नाका, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.